मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. आपण सकाळी सकाळी सुरुवात झाली गाडीवर. मग काय गाडी घेऊन गेलो शेताकडे गेल्यानंतर गाडी सोडून आपल्याला आणायचं होतं ट्रॅक्टर. मग म्हणलं निघायला लागते, कारण जाणार होते पप्पा कामाला ट्रॅक्टरवर आणि आपल्याला जायचं होतं गाडीवर. मग काय ट्रॅक्टरवर काय कॅरेट बांधले, जरा शेतात शिल्लक होते हो. मग काय म्हणलं बसून बसून खराब होण्यापेक्षा वापरून खराब करू. त्यानंतर कॅरेट घेऊन आलो शेतकऱ्याच्या शेतात. आपल्या शेजारला आपल्या पाहुण्याच्या प्लॉटवर आज कटिंग होती. मग काय म्हणलं काय अडचण नाही, शेतामध्ये आलो, कॅरेट वगैरे टाकले, तेवढ्यात बाया वगैरे आल्या आणि कटिंग चालू झाली. तो होता विरांचा, एक नंबर कटिंगचा माल होता आणि मालाची साईज क्वालिटी सर्व एक नंबर होती. सर्व माल वगैरे ग्रेडिंग करायला चालू केली. मग त्यांना एकदा सांगितलं माल कशा प्रकारे लागतो मार्केटला. त्यात काय अक्षय हुशार होता, अक्षयनं सर्व माल वगैरे ग्रेडिंग करायला चालू केली. तर अक्षयचीच गाडी घेतली. मग म्हणलं जरा दोन घास खाऊन यावं, जेवण वगैरे करून यावं म्हणलं. तोपर्यंत काय ह्यांनी कॅरेट भरपूर बनवून ठेवली. जवळपास 2 टप्प्या म्हणजे 40-50 कॅरेट दुपारी 11-12 पर्यंतच तयार झाले. मग काय म्हणलं एवढा लवकर माल तयार झाल्यावर 2-3 लाच गाडी भरून आपली सुटणार. मग म्हणलं काही विषय नाही, कारण मार्केटला वेळेवर गेलं ना तर वेळेवर लिलाव पण होतो. त्यामुळे मग म्हणलं काही अडचण नाही. माल वगैरे ग्रेडिंग करणं चालूच होतं. जवळपास 2-3 लाईनी झाल्या. सर्व माल वगैरे ग्रेडिंग करायला आपल्याला जवळपास 2-2:30 वाजणार होते, कारण 2 वाजेपर्यंत बाया होत्या. तोपर्यंत आपल्याला सर्व माल वगैरे ग्रेडिंग करावं लागणार होतं. टमाटर खूप मोठं होतं, त्यात हे असं टमाटर सापडलं. त्याला खात जास्त झाला का काय जास्त झालं माहित नाही, असं झालं होतं ना टमाटर, काय कळायलाच मार्ग नाही. त्यानंतर गाडी वगैरे भरून घेतली. मग म्हणलं जरा घरला जावं, जरा फ्रेश होऊन यावं, आंघोळ करून यावं, जरा जेवण बी करावं. ते सर्व केलं. मग काय आपल्यासोबत गणू आणि शशी होता. मस्तपैकी थंड घेतलं, आपण काय चहाच घेतला. त्यानंतर मग म्हणलं आता जावं आणि गाडी वगैरे करावं लोडिंग करून. आपण चहा वगैरे पिला. तिथून आपल्याला जायचं होतं, आपण होतो दत्ताभाऊच्या हॉटेलवर. दत्ताभाऊनं चहाचा खरंच डोकंच हँग झालं. मग म्हणलं आता काम करायची वेळ येणार, कारण आपल्याला करायचं होतं दोडक्याचा काटा करून दोडका वगैरे घेतला गाडीत भरून आणि आता निघालो थेट मार्केटच्या दिशेनं. मग काय 120 कॅरेट टमाटर, 10-12 कॅरेट होत्या, ते 10-12 बॅगा होत्या त्या दोडक्याच्या. आज आपल्यासोबत काय माधू होता, भागवत भाईची गाडी होती, त्याने भरली होती 133 कॅरेट. काल त्यांची गाडी होती, आज रिटर्न होती. मग म्हणलं आता निघावं. आलो एकुरगा रोडला मस्तपैकी मामापाशी चहा मारला. माधुनं काय स्प्राईट घेतलं होतं. मग काय प्रवासाचा आनंद घेत घेत आलो उदगीरच्या घाटामध्ये. घाट वगैरे चढून घेतला. मग म्हणलं आज काय वातावरण चांगलं झालंय, तेवढी काय गरमी पण होत नव्हती. आपल्या गाडीमध्ये संपलं पाणी. मग म्हणलं मस्तपैकी जार भरून घेऊ. नवीनच aqua फिल्टर झालं इथं, तिथं पाणी वगैरे भरून घेतलं. आता मार्केटला गेल्यानंतर बघू आपलं टमाटर काय विकते. तोपर्यंत धन्यवाद.